महापालिकेत अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्यानं त्यावर चर्चा सुरू झाली। मुंबई महापालिकेत नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची चर्चा झाली होती। त्यानंतर आता पुन्हा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी केलं। या बदल्या सहाय्यक आयुक्तांच्या आहेत। गजानन बेल्लाळे यांची घाटकोपरमधून बदली करून त्यांची ए विभागात नियुक्ती करण्यात आली। रोहित त्रिवेदी यांच्याकडे आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला। कार्यकारी अभियंता आनंद कंकाळ यांची ई विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून पूर्णकालिक नियुक्ती करण्यात आलेली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या भूजल साठ्यात खारटपणा वाढल्याचं आढळून आलं असलं तरी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात ही समस्या जास्त गंभीर असल्याचं दिसून आलं। त्यामुळे पाणी नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष कृती आराखडा तयार करण्यात भर देण्यात आलाय। राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन आणि व्यवस्थापन कार्यक्रमात मुंबईतल्या भूजल साठ्याबाबत निष्कर्ष सादर करण्यात आला। त्यात मुंबईतल्या भूजल साठ्यात खारटपणा वाढण्याचा धोका अधोरेखित करण्यात आला। भूजलाचा वाढता उपसा नियंत्रणात ठेवणं आणि प्रदूषण कमी करण्यासाठी असलेली गरज या निमित्तानं व्यक्त करण्यात आली आहे। भूजल साठे, त्यांचं नकाशांकन आणि योग्य वापर याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। केंद्रीय भूजल मंडळाकडून भूजल व्यवस्थापन आणि माहिती प्रसारणावर सादरीकरण करण्यात आलं। मुंबईच्या शाश्वत विकासासाठी भूजल व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली। मुंबईत सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत असून त्यावर मुंबई महापालिकेची डासनाशक औषध फवारणी यंत्रणेची उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचं चित्र आहे। मुंबई महापालिकेच्या अनेक वॉर्डमध्ये धूर फवारणी यंत्र बंद पडल्यानं डास विरोधी मोहीम ही अडचणीत आली आहे। काही प्रभागांमध्ये मर्यादित यंत्रांमुळे